त्याचा फोटो, त्याचं स्टेटस, त्याची गाडी आणि त्याचं गोड बोलणं ऐकून, बघून जर तुम्ही लग्न ठरवताय ना, तर सावधान. कारण तुमच्या मुलीचं जीवन उद्ध्वस्त होण्याचे 100% चान्सेस आहे. कसं असतं ना, त्याची नोकरी खरी का खोटी हे व्हेरिफिकेशन तुम्ही स्वतः चेक करा. तो कुठं राहतो, त्याच्या आजूबाजूला कोणते लोक आहे, ते त्याला ओळखता का, किती वर्षापासून, या सगळ्या बारीक बारीक गोष्टी तुम्ही चेक करा. कारण आपण जो दाखवणारा असतो, जो मध्यस्थी असतो, त्याच्यावर जर डिपेंड राहिलो ना, तर आपल्या मुलीचं जीवन खराब झालं म्हणून समजून घ्या. त्याच्या घरात कोण आहे, कोण नाहीये, तो कुठं नोकरीला आहे, याच्या अगोदर कुठं होतं, त्याचं बॅकग्राऊंड काय आहे, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यावर कर्ज आहे का, त्याचं काही क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे का नाही, हे नक्की चेक करा. कारण कसं असतं ना, हे जेव्हा आपण बघत नाही, तेव्हा डोळे झाकून आपल्या मुलीला जर आपण एखाद्याच्या स्वाधीन केलं, लग्न केलं, खूप चांगला आहे मुलगा, खूप छान बोलतो, खूप गोड बोलतो, असं काही नाही, हे सगळ्या गोष्टी जर डोळे झाकपणे जर आपण केल्या आणि लग्न करून दिलं घाईघाईने, असं स्थळ भेटणार नाही, असं स्थळ हातातून निघून जाईल, अशा गोष्टी बऱ्याचदा होतात. आणि नंतर काय होतं, मुलगी घरी येऊन पडते आईवडिलांच्या, तिचं जीवन खराब होतं. त्याच्यानंतर नातेवाईक, शेजारी पाजारी असे अनेक लोक त्या मुलीलाच दोष देतात. इतका चांगला मुलगा होता, पण हिच्यामध्ये काहीतरी कमी आहे, म्हणून तरी घरी येऊन पडली. पण त्या मुलीला माहिती आहे का तिने काय फेस केलेलं असतं लग्नानंतर. एक तर मुलगा कामाला नसतो, त्याच्या घरची परिस्थिती चांगली नसती, त्याच्यावर खूप सारं कर्ज असतं. दुसरी गोष्ट असं म्हणजे त्याचं बाहेर काही अफेअर्स असतात, तो बायकोला सुख नाही देऊ शकत, बायकोचा मानसिक शारीरिक छळ करत असतो. म्हणून एक मुलगी वैतागून आपल्या आई वडिलांच्या घरी येत असते आणि घरी आल्यानंतरही तिला इतरांचे टोमणे ऐकावं लागत आहे, नातेवाईक, शेजारी पाजारी असे अनेक लोकांचे टोमणे ऐकावं लागत आहे. अशातच मुलीला त्याच्याजवळून जर वेगळं व्हायचं असेल, तर तिला लवकर फारकती सुद्धा भेटणार नाही. का माहिती आहे? कारण ती एक मुलगी असते. आणि दुसरी गोष्ट अशी का लवकर निकाल लागत नाही, तारीखवर तारीख, तारीखवर तारीख, ह्या सगळ्या गोष्टीचा वेळ इतका निघून जातो ना, कधी कधी मुलीचं वयही निघून जातं अशामध्ये. तर माझा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि खूप म्हणजे सेन्सिटिव्ह विषय. सगळ्यांनी लक्षात घ्या, सगळ्यांनी या गोष्टीवर विचार करा. आणि कोणी लग्न जमवत असाल तर नक्की या सगळ्या गोष्टी चेक करा. तुम्ही करत असाल असं मला माहिती आहे, परंतु मी माझ्याकडून हे सांगण्याचा प्रयत्न करते. थोडासा आवडला असेल व्हिडिओ, थोडासा माहितीचा, थोडासा कामाचा वाटला असेल, तर एक लाईक, एक शेअर माझ्या व्हिडिओसाठी. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का माझं मत तुम्हाला किती पटते. असेच नवनवीन कॉन्टेंटचे व्हिडिओ रोज बघत जा सरला टॉक्स. तोपर्यंत नमस्कार.